2 युटरस, 2 सर्व्हिक्स आणि 2 वजायना असं तुम्ही कधी ऐकलंय का? तर आणि असं असेल तर हे कसं डायग्नोज केलं जातं किंवा हे कसं शोधलं जातं? तर आपण नेहमी सांगतो की जेव्हा केव्हा पेशंट्स इन्फर्टिलिटी इव्हॅल्युएशनसाठी आपल्याकडे येतात, तेव्हा सेकंड डेला जो बेसलाईन स्कॅन केला जातो त्याच्यामध्ये आपण नेहमी 3D सोनोग्राफी करून पाहतो पेशंट्सची. या 3D सोनोग्राफीज ह्या फार ॲक्युरेट 85 to 100% ॲक्युरेट असतात युटरसच्या एनॉमलीज डिटेक्ट करण्यासाठी. याच्या व्यतिरिक्त काही केसेसमध्ये जेव्हा फायब्रॉइड्स असतात, फायब्रॉइड्सचं मॅपिंग करण्यासाठी जेव्हा फायब्रॉइडची सर्जरी डिसाईड होते, तेव्हा नेमके फायब्रॉइड्स कुठं आहेत, गर्भाशयाच्या अस्तराच्या जवळ म्हणजे एंडोमेट्रियमच्या जवळ आहेत की दूर आहेत, हे मॅप करण्यासाठीही 3D सोनोग्राफीचा उपयोग केला जातो. याच्या व्यतिरिक्त ट्युबल इव्हॅल्युएशन्समध्ये काही वेळेला सोनोसाल्पिंगोग्राफी करत असताना आपण 3Dचा उपयोग करून घेऊ शकतो. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट एंटरफॉलिक्युलर काउंट, ज्याच्यामध्ये आपल्याला ओव्हरीजमध्ये किती नेमके फॉलिकल्स आहेत हे 3D ने पाहता येऊ शकतात आणि त्यांना कलर कोडिंग करून मॅप करता येऊ शकतात.